एकूणच आपण पाहतोय गोगावलेंना मंत्रीपद पालकमंत्रीपद न मिळाल्यामुळे आता रायगडचे सेना आमदार सुद्धा नाराज आहेत। आमदार महेंद्र थोरवे, आमदार महेंद्र दळवी हे उद्या एकनाथ शिंदेंची भेट घेणार असल्याचं कळत आहे। रायगडच्या 6 पैकी 5 आमदारांचा गोगावलेंना पाठिंबा असल्याची सुद्धा माहिती आहे। तर थोरवेंनी असा दावा केलाय। एकूणच या प्रकरणामध्ये आता आपण भरत गोगावले यांची ही प्रतिक्रिया पाहिली। हे सगळं अनपेक्षित होतं असं भरत गोगावले म्हणालेले आहेत। तर त्या ठिकाणच्या आमदारांचा त्यांना पाठिंबा असल्याचंही आता कळत आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येते। तर भरत गोगावले या संदर्भात दादांना सांगितलं होतं हे षडयंत्र आहे, पण दादांनी ऐकलं नाही। हे सगळं षडयंत्र असल्याचं धनंजय मुंडेंचं भाषणादरम्यानचं हे वक्तव्य आहे। सध्याची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पहाटेच्या शपथविधीच्या वेळी मी दादांना सांगितलं होतं जाऊ नका, दादांना सांगितलं हे षडयंत्र आहे, पण दादांनी ऐकलं नाही, असं धनंजय मुंडेंनी मोठं वक्तव्य भाषणादरम्यान केलंय। आणि या वक्तव्याची सुद्धा चर्चा रंगली आहे। आताची ही महत्त्वाची आणि मोठी बातमी सध्या आपण पाहतोय। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, काय सांगाल, धनंजय मुंडे नेमकं काय म्हणालेत भाषणादरम्यान? नक्कीच मोहिनी, खरं तर धनंजय मुंडे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत, मंत्री आहेत, त्यांनी आज एक आक्रमक भाषण जे आहे ते संपूर्ण या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिरामध्ये केलेलं आहे। त्यांच्या संपूर्ण भाषणामध्ये त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावरती जी काही टीका होते त्याच्यावरती देखील त्यांनी भाष्य केले। आणि त्याचसोबतच पहाटेचा जो शपथविधी झालेला होता 2019ला, त्यावेळेसचा देखील एक किस्सा जो आहे तो त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितला की ते दादांना सांगत होते तुम्ही जाऊ नका म्हणून भाजपसोबत, आणि ते षडयंत्र होतं, दादांच्या मी पाया पडलो ह्या सगळ्या संदर्भातलं वक्तव्य जे आहे ते त्यांनी त्यांच्या स्वतःच्या भाषणामध्ये म्हटलेलं आहे। आणि त्यावेळेस सुनील तटकरे त्याला साक्षीदार होते असं देखील त्यांनी भाषणामध्ये म्हटलं। आणि त्याचसोबतच हे एक 2019ला ज्यावेळेस अजित पवार जे खरं तर विरोधी पक्षामध्ये होते ते थेट जाऊन त्यावेळेस त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाऊन पहाटेचा शपथविधी केलेला होता। त्यावेळेस मी त्यांना अडवलेलं होतं। अशा पद्धतीचा एक गौप्यस्फोट जो आहे तो त्यांनी संपूर्ण स्वतःच्या भाषणामध्ये केलेला होता। आणि ते भाषण करत असताना स्वतः आताचे त्यांचे पक्षाचे जे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांना आवर्त घेतला, त्यामुळे त्यांनी भाषण जे आहे ते दुसऱ्या मुद्द्यावरती नेलं अशी माहिती जी आहे ती आपल्याला संपूर्ण मिळते। परंतु आज जे भाषण धनंजय मुंडे यांनी संपूर्ण या शिबिरात केलंय त्या भाषणामध्ये त्यांनी एक आक्रमकता दाखवली। आणि त्याचसोबतच त्यांच्यावरती जे काही आरोप संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात संदर्भात होते त्या सगळ्यांचं खंडन जे आहे ते त्यांनी आपल्या भाषणांमधून केलेलं आहे। नक्कीच धन्यवाद अक्षय, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एकूणच आपण पाहतोय पहाटेच्या शपथविधीच्या वेळी मी दादांना सांगत होतो जाऊ नका, असं धनंजय मुंडे भाषणादरम्यान म्हटलेले आहे। सध्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे। एकूणच आपण पाहतोय धनंजय मुंडे यांच्या संदर्भात वेगवेगळे आरोप केले जात आहेत। संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सुद्धा त्यांच्यावर आरोप केले जात आहेत। तर दुसरीकडे त्यांचं हे वक्तव्य सध्या चर्चेत आहेत। पाया पडलो पण दादा म्हणाले नाही असं सुद्धा यावेळी म्हणाले। तर सुनील तटकरे सुद्धा या ठिकाणी साक्षीदार होते असं धनंजय मुंडेंनी म्हटलंय। तेव्हापासून दादांना पक्षातून दूर करण्यासाठी षडयंत्र सुरू झालं होतं असा सुद्धा मोठा उल्लेख भाषणादरम्यान धनंजय मुंडेंनी केला।